नमस्कार सर्वांना. कशी आहात सगळे? मस्त आहात ना? आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर दिवसेंदिवस ऊन इतकं वाढत चाललं आहे आणि तापमान जे आहे तर ते इतकं गरम होत चाललं आहे की या वाढत्या तापमानामध्ये आणि रखरखत्या उन्हाळ्यामध्ये बघा सगळ्याच गोष्टीची ना आपल्याला एक्स्ट्रा केअर करावी लागते. तर त्याच प्रकारे बघा झाडांची सुद्धा एक्स्ट्राची केअर आपल्याला उन्हाळ्यामध्ये करावी लागते. पावसाळ्यामध्ये आणि थंडीच्या दिवसांमध्ये झाडांची तितकी केअर करण्याची गरज आपल्याला पडत नाही, कारण त्या याच्यामध्ये बघा जे वातावरण आहे तर ते थंड असतं आणि थंड्या वातावरणामध्ये जे झाडं आहेत तर ते अगदी छानपणे सर्वाईव्ह करतात, अगदी छान ग्रोथ असते त्यांची. पण उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ना झाडांची थोडी एक्स्ट्राची काळजी आपल्याला घ्यावी लागते. नाहीतर मग बघा झाडांकडे थोडंसं आपलं दुर्लक्ष झालं की ते झाडं आहेत तर ते सुकायला लागतात, त्यांची पानं पिवळी पडायला लागतात. बऱ्याच झाडांची पानं जी आहे तर ती गळून खाली पडतात. तर म्हणून मग इतर ऋतूंच्या तुलनेमध्ये उन्हाळ्याच्या ऋतूमध्ये ना झाडांची खूप अशी काळजी आपल्याला घ्यावी लागते. तर या उन्हाळ्याच्या याच्यामध्ये आपण झाडांची काळजी कशा प्रकारे घेऊ शकतो, कशा प्रकारे आपल्याला काळजी घ्यायची आहे, तर तेच तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. तर झाडांना सर्वाईव्ह करण्यासाठी बघा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे पाणी आणि पुरेसा सनलाईट. पण उन्हाळ्यामध्ये या गोष्टीसुद्धा आपल्याला थोड्याशा जपूनच त्यांना द्याव्या लागतात. म्हणजे खूप असं सनलाईट जर झाडांना मिळालं, एकदम डायरेक्ट सूर्यप्रकाश जर झाडांना मिळाला तर झाडं खराब होतात. आणि स्पेशली ते झाडं जे इंडोर असतात किंवा अगदी म्हणजे असे नाजूक झाडं असतात. हार्डी प्लांट असेल तर त्यांना पाहिजे तेवढा फरक पडत नाही, पण जे नाजूक झाडं असतात तर त्यांना उन्हामध्ये डायरेक्ट सनलाईटमध्ये आपण ठेवू शकत नाही. तर सगळ्यात महत्त्वाचं बघा झाडांना पाणी देण्याचं जे आहे ना, जे काम आहे झाडांना पाणी देण्याचं, तर ते एकतर सकाळी ना 8 8:30 म्हणजे एकदम सूर्य डोक्यावर यायच्या आधीच झाडांना पाणी देऊन द्यायचं. नाहीतर मग आपण काय करतो की आपले सगळे कामं आटोपले की त्यानंतर मग 10-11 वाजता झाडांना पाणी द्यायला घेतो. पण असं करायचं नाही. अगदी खूप असं प्रखर उन्हामध्ये झाडांना पाणी द्यायचं नाही, कारण प्रखर उन्हामध्ये झाडांची माती सुकलेली असते आणि अगदी मग आपण डायरेक्टली त्यांना पाणी देतो तर ते पाणी पचवण्याची तितकी कॅपॅसिटी त्यांच्यात नसते आणि झाड जे आहे तर ते कोमे जायला लागतं. तर म्हणून मग झाडांना ना अगदी सकाळी 8 8:30 या दरम्यानमध्ये पाणी देऊन द्यायचं. म्हणजे ऊन खूप प्रखर व्हायच्या आधीच झाडांना पाणी द्यायचं आणि संध्याकाळी सुद्धा झाडांना पाणी द्यायचं, कारण वाढत्या उन्हामुळे जी माती आहे कुंड्यांमधली तर ती सगळी सुकून जाते आणि त्यामुळे मग आपलं जे झाड आहे तर ते कोमे जायला लागतं. तर म्हणून मग सकाळी 8 8:30 9पर्यंत झाडांना पाणी देऊन द्यायचं आणि इकडे संध्याकाळी पण 6 6:30च्या दरम्यान झाडांना पाणी देऊन द्यायचं. म्हणजे दोनही टाईम झाडांना पाणी द्यायचं. दुसरी गोष्ट म्हणजे झाडांना जे आपण स्प्रे करतो तर तो स्प्रे नक्की करायचा. याच्याने बघा झाडांना ना छान असा थंडावा मिळतो, झाडांना ओलावा मिळतो. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये मुळांपासून पानांपर्यंत जे पोषण आहे तर ते व्यवस्थितरित्या त्यांना मिळत नाही. तर म्हणून मग जेव्हा आपण स्प्रे करतो तर झाडांना ना डायरेक्ट पोषण मिळतं. आणि दुसरी गोष्ट झाडांवर जी काही धूळ वगैरे बसलेली असते तर ती सगळी धूळ निघून जाते आणि झाडांची अन्न बनवण्याची जी प्रक्रिया असते तर ती जलद गतीने होते. त्यांना छान सूर्यप्रकाश मिळतो आणि धूळ नसली तर त्या याच्यामध्ये बघा त्यांची अन्न बनवण्याची जी प्रक्रिया आहे, त्यांचं जे काम आहे तर ते छान असं जलद गतीने होतं. तर म्हणून मग झाडांना न चुकता स्प्रे करायचं. स्प्रे करण्यासाठी तुम्ही स्प्रे बॉटलचा वापर करू शकता किंवा मग डायरेक्ट नळाला पाईप लावूनसुद्धा आपण स्प्रे करू शकतो. पण मी म्हणेन की आता सध्या बघा जिकडे तिकडे ना पाण्याची खूप अशी समस्या असते. तर उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पाणी थोडंसं कशा पद्धतीने आपण वाचवू शकतो तर यावर फोकस केलेला जास्त बेटर राहील. तर त्यामुळे जेव्हा आपण पाईपाने डायरेक्ट झाडांवर स्प्रे करतो तर त्यावेळेला ना पाण्याची नासाडी होते. तर म्हणून मग 150-200 रुपयाला जी स्प्रे बॉटल आहे तर ती तुम्हाला इझिली अवेलेबल होते. लोकल शॉपमध्ये मिळते किंवा ऑनलाईन मिळते किंवा मग तुम्ही डीमार्टला वगैरे जात असाल तर तिथे छान अशा 150-150 रुपयामध्ये खूप छान छान स्प्रे बॉटल तुम्हाला 1 लिटर 1.5 लिटरच्या साईजमध्ये मिळतात. तर ती बॉटल घेऊन या आणि त्या बॉटलने झाडांना स्प्रे करा. इथे झाडांना बघा सगळ्या झाडांना स्प्रे झाला आहे आणि स्प्रे केल्यानंतरचे जे झाडं आहेत तर ते तुम्ही बघू शकत असाल. त्या झाडांमध्ये ना इतका टवटवीतपणा दिसतो. आणि तुम्हाला खरं सांगायचं, माझे हे जे झाडं आहेत ना तर मागे मी जेव्हा ग्रिल काढली आणि त्यावेळेला या झाडांना डायरेक्टली मी जेव्हा उन्हामध्ये शिफ्ट केलं होतं तर त्यावेळेला हे जे झाडं आहेत ना तर ते सगळे असे सुकल्यासारखे झाले होते, कारण त्यांना डायरेक्टली जे सनलाईट आहे तर ते काही सहन झालं नाही. पण त्यानंतर हळूहळू
हळूहळू मी त्यांची जशा प्रकारे काळजी घेतली तर ते जे सगळे झाडं आहेत तर ते आपल्या पूर्ववत रूपामध्ये आले आणि बघू शकत असाल खूप छान असे फ्रेश झाडं आहेत. बरं, हे जे झाडं तुम्हाला इथे दिसत आहेत तर यांची कटिंग मी काही केलेली नव्हती. हे ॲज इट इज जिथल्या तिथे ठेवलेले होते, कारण झाडांसोबतच दुसरेसुद्धा कामं आपल्याला असतात आणि बाकीच्या झाडांकडे म्हणजे मागे जितक्या झाडांची मी कटिंग वगैरे केली तर ते झाडं आता खूप छान फ्रेश आहेत. पण हे काही 2-3 प्लांट राहिलेले होते तर ते मी आज करायला घेतले. झाडं जेव्हा उन्हामुळे खूप सुकतात तर त्यांच्या सुकलेल्या ज्या फांद्या आहेत तर त्या कट करून घ्यायच्या. त्या फांद्या त्या झाडावर ठेवायच्या नाही. जेव्हा आपण सुकलेले झाडं त्याच म्हणजे सुकलेल्या ज्या फांद्या आहेत तर त्या झाडावर ठेवतो आपण, तर बघा त्यांना जगवण्यासाठी झाडाला एक्स्ट्राची एनर्जी लागते. एकतर ते झाडं सुकलेले असतात पण तरीही सुद्धा त्यांना सर्वाईव्ह करण्यासाठी झाडाची एक्स्ट्राची एनर्जी ते घेतात, झाडाची एक्स्ट्राची ऊर्जा घेतात. तर म्हणून मग जेव्हा कधी तुमचं झाड थोडंसं सुकलेलं असेल किंवा त्यांची जी पानं सुकलेले असतील, टिप्स सुकलेल्या असतील तर त्यांना कट करून घ्या. याच्याने काय होते, तुमचं जे झाड आहे तर ते बघायला छान दिसतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे झाडाला सुद्धा एक्स्ट्राची एनर्जी या सुकलेल्या पानांना द्यावी लागत नाही. त्यानंतर जेव्हा आपण ते कट करतो तर झाडाचा जो सगळा फोकस आहे तर तो फ्रेश पानं ग्रो करण्यावर असतो, स्वतःला ग्रो करण्यावर असतो. तर म्हणून मग जे काही सुकलेले झाडं असतात, सुकलेल्या ज्या फांद्या असतात तर त्या कट करून घ्यायच्या, त्यांना झाडावरून काढून घ्यायचं, त्यांना तिथेच ठेवायचं नाही. सुकलेले जे काही फुलं वगैरे असतात, जे कोमेजलेले फुलं असतात तर त्यांनासुद्धा काढून घ्यायचं. याच्याने झाड बघायला चांगलं दिसतं, झाडाला एक्स्ट्राची एनर्जी खर्च करावी लागत नाही. तर अशा प्रकारे बघा उन्हाळ्यामध्ये या काही लहान सहान गोष्टी आहेत तर त्या आपल्याला करायच्या आहेत. इथे मी वांड्रिंग जीवचं जे झाड होतं तर ते खराब झालं होतं माझं. जसं की मी तुम्हाला सांगितलं मागे माझे सगळे झाडं खराब झाले होते जेव्हा मी त्यांना डायरेक्टली उन्हामध्ये शिफ्ट केलं, ही ग्रिल काढली तेव्हा. पण त्यानंतर काही झाडं माझ्याकडून राहून गेले होते आणि काही झाडं जे आहेत तर त्यांना मी कटिंग केलेलं. ज्या झाडांची मी कटिंग केली होती ते झाडं आता इतके फ्रेश दिसतात. व्हिडिओच्या स्टार्टिंगला मी तुम्हाला ज्या झाडांवर स्प्रे करून दाखवलं तर त्या झाडांना मी सगळ्यांना कटिंग करून घेतली होती आणि ते झाडं खूप छान आहेत आता. तर यातलीच बघा वांड्रिंग जीवची जी कटिंग होती तर ती मी पुन्हा लावून घेतली, कारण ते माझ्याकडे तेवढंच रोपटं होतं. जर ते खराब झालं असतं तर मला पुन्हा आणखी दुसरं नर्सरीतून आणावं लागलं असतं. कधी जे झाडं आपल्याला आवडतात तर त्याची कटिंग आपल्याला इकडे तिकडे मिळत नाही किंवा मग नर्सरीमध्ये सुद्धा असे प्लांट आपल्याला भेटत नाही. तर म्हणून मग त्यांना कशा प्रकारे वाचवायचं तर याच गोष्टीचा माझा नेहमी प्रयत्न असतो. तर वांड्रिंग जीवची कटिंग मी लावून घेतली आणि सोबतच पोथोसचं सुद्धा ते तेवढेच झाडं माझ्याकडे होते तर त्यालासुद्धा कट करून त्याची नवीन कटिंग मी लावून घेतली. त्यानंतर बघा दुसरं महत्त्वाचं काम ते म्हणजे झाडांची जी माती आहे तर ती उलटी म्हणजे अलटपलट करणं, काय म्हणतात त्याला, जो खुंटला आपण देतो, खुंटलून गेलं त्यांना, म्हणजे झाडाची जी माती आहे तर ती वरचे खाल आणि खालचे वर करून घ्यायची. याच्याने काय होते, झाडाचे जे मुळं असतात तर त्यांना फ्रेश हवा मिळते आणि आपण जेव्हा पाणी टाकतो तर ते पाणी मुळांची म्हणजे मुळं शोषून घेतात. नाहीतर मग बघा जर माती जमलेली असेल तर त्या याच्यामध्ये जेव्हा आपण पाणी टाकतो तर ते पाणी डायरेक्ट खाली जे होल असतं तर त्यामधून निघून जातं. पण अशा प्रकारे जेव्हा आपण झाडांना खुंटलून घेतो, त्यांची जी माती आहे तर ती वरचे खाल खालचे वर करतो, तर त्यावेळेला एकतर मातीमध्ये पाणी पकडून ठेवण्याची क्षमता असते, म्हणजे पाणी थोडंसं होल्ड करून ठेवते माती, आणि सोबतच झाडांचे जे मुळं आहेत तर त्यांनासुद्धा फ्रेश हवा मिळते, ऑक्सिजन मिळतो आणि याच्याने बघा आपले जे झाडं आहेत तर ते छान असे ग्रो करतात, फ्रेश राहतात, टवटवीत राहतात. झाडांना अशी एक्स्ट्रा खूप केअरची गरज पडत नाही, पण थोडासा आपला वेळ, थोडेसे आपले एफर्ट्स, थोडंसं आपलं प्रेम त्यांना हवं असतं. कधी बघा तुम्ही की झाडांकडे तुम्ही लक्षच नका देऊ, फक्त त्यांना पाणी द्या आणि बाकी दुसऱ्या गोष्टी त्यांना देऊ नका, तर त्यावेळेला बघा आपले जे झाडं आहे तर ते पाहिजे तेवढे फ्रेश तुम्हाला दिसणार नाही, त्यांचं जे रंगरूप आहे तर ते पाहिजे तेवढं खुलून दिसत नाही. पण त्याच ठिकाणी थोडासा आपण आपला वेळ त्यांना देतो, आपला स्पर्श त्यांना देतो, तर त्यावेळेला त्याच झाडाचं रंगरूप तुम्ही बघा खूप सुंदर दिसतं. तर इथे बघा जे झाडं होते तर ते मी सगळे खुंटलून घेतले आणि झाडांना बघा जेव्हा आपण स्प्रे करतो तर त्यावेळेला तुम्ही बघू शकत असाल हे सगळे जे झाडं आहेत तर मी रोज यांना स्प्रे करते आहे. तर झाडाची जे पानं आहेत तर ते तुम्ही बघू शकत असाल, इतके फ्रेश आणि इतके टवटवीत आहेत ते झाडं.
सोबतच बघा एक गोष्ट आपल्याला पुन्हा यामध्ये करायची आहे. जर तुमचे झाडं खूप असे नाजूक असतील ना, तर त्यांना डायरेक्ट सनलाईटमध्ये ठेवू नका. एकतर तुम्ही त्यामध्ये ग्रीन नेट लावा किंवा मग आतमध्ये जी सावली असते थोडंसं सेमी शेड असतं, तर त्या शेडमध्ये ठेवायचे. किंवा मग जे हार्डी प्लांट आहेत, ज्या झाडांना डायरेक्ट सनलाईट सहन होतं, तर ते झाडं आधी बाहेरच्या बाजूला ठेवायचे आणि जे नाजूक झाडं आहेत तर ते आतमधल्या बाजूला ठेवायचे. याच्याने आपले जे झाडं आहेत तर ते डायरेक्ट सनलाईटमुळे खराब होणार नाही. किचनमध्ये आपण सकाळ संध्याकाळ वरण भात बनवतो, तर त्या वरण भाताचं जे पाणी आहे तर ते झाडांना टाकायचं. त्याच्यामुळे झाडांना ना पोषक तत्त्व मिळतात. छान असा म्हणजे थंडावासुद्धा मिळतो. जे डाळ तांदूळ आपण धुतो तर ते जे पाणी आहे त्यामध्ये थोडंसं थंड तत्त्व असतं, तर त्यामुळे झाडांना थंडावा मिळतो. किंवा मग या गोष्टी जर तुम्ही करू शकत नसाल तर नर्सरीतून छान असे खतं घेऊन यायचे आणि ते खतं तुम्ही टाकू शकता. माझ्या झाडांना मी कुठलंही खत देत नाही, तरीसुद्धा माझे जे झाडं आहेत तर ते तुम्ही बघू शकता छान असे फ्रेश आणि हिरवेगार आहेत. तर चला, आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. आशा करते तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ कुठे जरी आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला असंच मिळत राहील. व्हिडिओ कसे वाटतात ते सुद्धा न चुकता कमेंट करून सांगत चला. तुमचे काही प्रश्न असतील तर ते सुद्धा तुम्ही मला इथे कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर चला, आपण भेटूयात नंतरच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना बाय, सगळ्यांना धन्यवाद. हर हर महादेव. आणि फक्त बघा, उन्हाळ्यामध्ये इतक्याच गोष्टी आपल्याला करायच्या आहेत आणि या छोट्याशा गोष्टीमध्ये तुमचं जे गार्डन आहे तर ते खूप छान असं फ्रेश, हिरवंगार आणि टवटवीत राहील. या गोष्टीच्या व्यतिरिक्त तुम्हाला दुसरी कुठलीही गोष्ट वापरण्याची गरज पडणार नाही. चलो, बाय.